Welcome to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I'm Viren Bhirdi and we are studying management. We are starting with unit number 3, that is directing and controlling at supervisory level, carrying 14 marks in our syllabus. At the end of this video, you will be able to describe importance of directing and also you will be able to list out the functions of supervisor. So let's get started. Directing. Basically, we can say directing is a key managerial function. जे काही डायरेक्ट मॅनेजमेंटचे फंक्शन्स आहेत, लाईक वी स्टार्ट द मॅनेजमेंट फंक्शन्स विथ प्लॅनिंग, राईट. प्लॅनिंग आहे, मग त्यानंतर ऑर्गनायझिंग आहे आणि त्याच्यानंतर तिसरं जे फंक्शन आहे दॅट इज डायरेक्टिंग. म्हणजे प्लॅनिंग झाल्यानंतर ऑर्गनायझिंगमध्ये आपण काय करतो तर त्यामध्ये आपण सगळ्यांना त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि ऑथॉरिटीज देतो. पण ऑथॉरिटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्यानंतर त्यांनी नक्की कुठल्या दिशेने आणि कसं जायचं आहे हे जे सांगणं आहे दॅट इज नथिंग बट डायरेक्टिंग. आणि म्हणूनच आपण म्हणतो की डायरेक्टिंग इज अ की मॅनेजरियल फंक्शन. टू अचीव द डिझायर्ड गोल ॲज पर द प्री डिफाईन्ड पाथ अँड टाईम पिरियड, डायरेक्टिंग इज नेसेसरी. आपण प्लॅनिंगमध्ये काय करत असतो तर प्लॅनिंगमध्ये सध्याची आपली सिच्युएशन आपण ॲनालाइज करतो आणि आपल्याला कुठं जायचं आहे. म्हणजे 2020मध्ये आपला समजा टर्नओव्हर 1 कोटी आहे आणि 2025मध्ये तो आपल्याला 10 कोटी करायचा असेल, तर हा जो पाथ आहे, हा जो प्री डिफाईन्ड पाथ आहे, या प्री डिफाईन्ड पाथमध्ये आणि या पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये म्हणजे 2020पासून 2025पर्यंत कसं जायचं आणि ती गोल कशी अचीव करायची हे सांगणं म्हणजेच डायरेक्टिंग. One of the important functions of supervisor is to give proper directions to his workers. Directing हे फंक्शन सगळ्याच लेवल्सवरती केलं जातं, राईट फ्रॉम द टॉप मॅनेजमेंट टिल द लास्ट दॅट इज द सुपरवायझर लेवल. आणि सुपरवायझरनी आपल्या खाली जो लोक काम करत आहेत, जे वर्कर्स काम करत आहेत, त्यांना डायरेक्शन देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. ही हॅज टू बी लीडर टू डायरेक्ट अँड गाईड देम टू अकम्प्लिश द टास्क. जी काही त्यांना टास्क दिलेली आहे, जे काही काम त्यांना दिलेलं आहे, ते काम कशा पद्धतीने करायचं, किती वेळामध्ये करायचं, हे सगळं डायरेक्शन करणं आणि गाईड करणं हेच त्याचं काम असतं. Actually, there are 4 elements of direction. First, supervision, second, communication, then leadership and motivation. The function of direction involves 2 major activities. कोणत्याही डायरेक्शन फंक्शनमध्ये 2 मेजर ॲक्टिव्हिटीज आहेत. एक म्हणजे गिविंग ऑर्डर्स टू दी वर्कर्स, आपल्या हाताखाली जे वर्कर्स काम करत आहेत त्यांना ऑर्डर्स देणं, आणि दुसरं म्हणजे त्यांना लीड करणं आणि त्यांना मोटिवेट करणं की जेणेकरून त्यांना जी काही आपण टास्क दिलेली आहे, जे काही गोल दिलेला आहे ते त्यांनी स्टिप्युलेटेड टाईम पिरियडमध्ये कंप्लीट करावं. सो दीज आर द 2 मेजर ॲक्टिव्हिटीज अ डायरेक्शन फंक्शन इन्व्हॉल्व्स. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंग? डायरेक्टिंगमुळं काय होऊ शकतं किंवा त्याचं नेमकं इम्पॉर्टन्स काय आहे? डायरेक्टिंग इनिशिएट्स ॲक्शन. डायरेक्शन दिल्यामुळं ॲक्शन्स चालू होतात. सो बेसिकली आपण जेव्हा एखादं काम करण्यासाठी सांगतो त्याच्यानंतरच ते काम सुरू होतं. सो दॅट इज वाय वी से डायरेक्टिंग इनिशिएट्स ॲक्शन्स. इट इंटिग्रेट्स एफर्ट्स. जे काही एफर्ट्स आहेत ते काम करण्यासाठीचे किंवा ते गोल अचीव करण्यासाठीचे, त्याचं सगळ्याचं ते इंटिग्रेशन केलं जातं किंवा एकत्रितपणे आणलं जातं. इट इज अ मीन्स ऑफ मोटिवेशन. डेफिनेटली मोटिवेशन असल्याशिवाय आपण कुठलंही काम करत नाही. आणि डायरेक्टिंगमध्ये आपण जे 2 ऑब्जेक्टिव्ह सांगितले त्याच्यामधला एक ऑब्जेक्टिव्ह हा मोटिवेशन आहे आणि मोटिवेशनमुळेच आपण कुठलंही काम करत असतो. डायरेक्टिंग प्रोव्हाइड्स स्टॅबिलिटी. याच्यामुळं एक प्रकारची स्टॅबिलिटी येते. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हां, आपण एका राईट डायरेक्शनमध्ये सुरू आहोत किंवा काम करत आहोत. डायरेक्टिंग हेल्प्स इन एफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. डायरेक्टिंगमुळं आपले जे काही रिसोर्सेस आहेत, मग तो ह्युमन रिसोर्स असेल,
पैसे असतील, मशीन्स असतील, मटेरियल असेल, हे जे काही वेगवेगळे रिसोर्सेस असतात कुठल्याही कंपनीमध्ये, त्याचं इफेक्टिव्ह युटिलायझेशन किंवा एफिशियंट युटिलायझेशन हे डायरेक्टिंग फंक्शनमुळे शक्य आहे. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायरेक्टिंग? डायरेक्टिंग इज अ कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी. असं होत नाही की मी एकदा सांगितलं तुम्हाला की या पद्धतीने काम करा आणि नंतर परत बघितलंच नाही. तर तसं न करता इट इज अ कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी. म्हणजे प्रत्येक स्टेजला आपल्याला डायरेक्शन्स द्यायचे असतात किंवा दिशा दाखवायची असते. इट इज अ परवेझिव्ह फंक्शन. म्हणजे काय? इट इज ऑब्झर्वड राईट फ्रॉम टॉप लेवल टू बॉटम लेवल अँड अक्रॉस द एंटायर ऑर्गनायझेशन. म्हणून त्याला आपण परवेझिव्ह फंक्शन असं म्हणतो. इट इन्व्हॉल्व्स ह्युमन फॅक्टर. डेफिनेटली आपण डायरेक्शन्स कुणाला देणार आहोत? तर आपल्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांना. आणि दॅट इज वाय इट इन्व्हॉल्व्स ह्युमन फॅक्टर. इट नीड्स क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी. डायरेक्शन हे कुणालाही देता येत नाही किंवा डायरेक्टिंग हे कुणालाही करता येत नाही. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी लागते आणि म्हणूनच इट इज सेड दॅट इट इज अ क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी. इट इज अ एक्झिक्युटिव्ह फंक्शन. ते एक एक्झिक्युटिव्ह फंक्शन आहे. इट इन्व्हॉल्व्स बेसिकली बोथ थिंकिंग पण आणि एक्झिक्युशन पण. अँड इट इज अ डेलिगेटिव्ह फंक्शन. आपण ते कुणाला तरी काम करायला सांगतोय आणि म्हणूनच त्याला आपण डेलिगेटिव्ह फंक्शन असं म्हणतो. While directing, a manager should understand the needs, motives and attitudes of his subordinates. हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्या हाताखालचे जे लोक आहेत, ज्याला आपण सबऑर्डिनेट्स म्हणतो, त्यांचं नीड्स काय आहेत किंवा त्यांचं स्वतःचं मोटिव्ह काय आहे, ते इथं का काम करायला आलेले आहेत, त्यांच्यामध्ये काय स्पेशलायझेशन आहे आणि त्यांचा ॲटिट्यूड कसा आहे. वेदर दे लाईक वर्किंग ऑर दे डू नॉट लाईक वर्किंग, हा जो काही ॲटिट्यूड असतो प्रत्येक माणसाचा, ते समजून घेणं हे मॅनेजरच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. जर ते त्याला कळालं तर डेफिनेटली तो डायरेक्शन चांगले देऊ शकतो. द फॉलोइंग प्रिन्सिपल्स ऑफ डायरेक्टिंग मे बी युजफुल टू अ मॅनेजर. हार्मनी ऑफ ऑब्जेक्टिव्ज. जे काही वेगवेगळे छोटे छोटे ऑब्जेक्टिव्ज आहेत की जे ऑब्जेक्टिव्ज अचीव केल्यानंतर आपण आपलं अल्टिमेट गोल अचीव करणार आहोत, त्याच्यामध्ये एक हार्मनी तयार करणं किंवा काय म्हणतं, एक परस्परांमधला जो काही संबंध आहे तो एस्टॅब्लिश करून गोल अचीव करण्यासाठी प्रयत्न करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट नीड्स इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. डेफिनेटली जेव्हा आपण कोणाला डायरेक्शन्स देत आहोत तेव्हा आपलं कम्युनिकेशन हे इफेक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. कारण अनलेस अँड अंटिल वी कम्युनिकेट द राईट थिंग टू द राईट पीपल, ते काम व्यवस्थित होणार नाही. आणि जर कम्युनिकेशन व्यवस्थित नसेल तर कदाचित मेसेज चुकीचं जाईल आणि काम चुकीच्या पद्धतीने चालू होईल किंवा त्या चुकीच्या दिशेने ते जात जाईल. डायरेक्ट सुपरविजन. इट ऑल्सो नीड्स डायरेक्ट सुपरविजन. कारण अनलेस अँड अंटिल वी नो की लोक कशा पद्धतीने काम करत आहेत, स्टिप्युलेटेड टाईममध्ये काम करत आहेत का नाही, दिलेल्या वेळेमध्ये काम कंप्लीट होतो आहे का नाही, हे बघण्यासाठी डायरेक्ट सुपरविजन हे इम्पॉर्टंट आहे. इट ऑल्सो नीड्स युनिटी ऑफ डायरेक्शन. युनिटी ऑफ डायरेक्शन हा एक आपला प्रिन्सिपल आहे मॅनेजमेंटचा. युनिटी ऑफ डायरेक्शनमध्ये काय म्हणतो आपण की सगळ्यांनी जे कोणी काम करतो आहे आपण त्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्या सगळ्यांनी एकाच गोलसाठी काम केलं पाहिजे. सगळ्यांची काम करण्याची पद्धत ते गोल अचीव करण्यासाठीच असली पाहिजे. अँड फॉलो थ्रू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही काम चालू आहे त्याचा फॉलोअप घेणं आणि जर काही अडचणी असतील तर त्याच्यामध्ये परत करेक्टिव्ह ॲक्शन्स करणं. सो दीज आर द फ्यू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायरेक्टिंग फंक्शन. नाउ लेट अस सी द फंक्शन्स ऑफ सुपरवायझर. द सुपरवायझर हॅज टू कोऑर्डिनेट बिटवीन एम्प्लॉईज अँड वर्क शेड्यूल्स. सुपरवायझरला वर्क शेड्यूल हे त्याच्या मॅनेजरकडून येत असतं आणि मग त्या वर्क शेड्यूलमध्ये कशा पद्धतीने काम सांगितलेलं आहे, किती वेळामध्ये किती जॉब्स करायचे आहेत हे त्याच्यामध्ये दिलेलं असते. ते दिलेलं काम तो त्या आपल्या सबऑर्डिनेट्सना देतो किंवा आपल्या हाताखाली काम करणाऱ्या वर्कर्सना देतो. तर ह्या दोन्हीचं कोऑर्डिनेशन करणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी किंवा हे मोठं काम हे सुपरवायझरचं असतं. प्लॅन वर्क ॲज पर स्केड्यूल. जे काही स्केड्यूल आहे त्या स्केड्यूलप्रमाणे काम करण्याचं प्लॅनिंग करण्याची जबाबदारीसुद्धा सुपरवायझरची असते. टू अचीव द डिझायर्ड गोल.
त्या पर्टिक्युलर शिफ्टमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये त्या क्वार्टरमध्ये जे काही काम त्याला दिलेलं आहे, जे काही गोल त्याला दिलेलं आहे, ते गोल आपल्या सबऑर्डिनेट्सच्या सहाय्याने किंवा आपल्या वर्कर्सच्या सहाय्याने अचीव करण्याची कामसुद्धा सुपरवायझरचं आहे. इश्युईंग ऑर्डर्स, आपल्या वर्कर्सना ऑर्डर्स इश्यू करण्याचं कामसुद्धा सुपरवायझर करत असतो. मोटिवेट द सबऑर्डिनेट्स, जर आपल्याला आपल्या हाताखालच्या माणसांकडनं काम करून घ्यायचं असेल तर त्यांना कंटिन्युअस मोटिवेशन असणं हे गरजेचं आहे. ते सुद्धा सुपरवायझरचं काम असतं. मेंटेनिंग द रेकॉर्ड्स, जे काही आपण काम करतोय किंवा काम देतोय त्याचे रेकॉर्ड्स ठेवण्याचं महत्त्वाची जबाबदारी ही सुपरवायझरकडं असते. कारण समजा उद्या तुम्हाला 2 क्वार्टर्स नंतर म्हणजे 6 महिन्यानंतर जर विचारलं की या तारखेला तुम्ही काय काय काम केलं किंवा या माणसाला तुम्ही काय काम दिलं होतं या शिफ्टमध्ये, तर त्याचं सगळं रेकॉर्ड हे सुपरवायझरकडं असणं गरजेचं आहे. लायझन बिटवीन मॅनेजमेंट अँड वर्कर्स, सुपरवायझर हा त्याच्या हाताखाली काम करणारे वर्कर्स आणि त्याच्यावरती असणारे सुपिरियर्स यांच्यामधला दुवा आहे. आणि म्हणून मॅनेजमेंटकडनं येणारे जे काही डायरेक्शन्स आहेत ते व्यवस्थितरित्या आपल्या वर्कर्सपर्यंत पोचवणं आणि वर्कर्सचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते योग्य रीतीनं आपल्या मॅनेजमेंटसमोर ठेवण्याचं महत्त्वाचं काम हा सुपरवायझर करत असतो. सो ही इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन ॲज फार ॲज द लायझनिंग बिटवीन मॅनेजमेंट अँड वर्कर्स इज कन्सर्न. टू कम्पेअर दी वर्कर्स परफॉर्मन्स विथ द स्टँडर्ड्स, जे काही आपण स्टँडर्ड्स सेट केलेले आहेत त्याप्रमाणे वर्कर्सचा परफॉर्मन्स कम्पेअर करण्याचं काम हे सुपरवायझरकडं असतं. कारण प्रत्येक वर्षी आपण वर्कर्सना बोनस देत असतो किंवा त्यांचं प्रमोशन करत असतो किंवा त्यांना इन्क्रिमेंट देत असतो. हे जे इन्क्रिमेंट आहे, प्रमोशन आहे, हे कशाच्या बेसिसवरती दिलं जातं तर परफॉर्मन्सवरती. मग त्यांचा परफॉर्मन्स हा व्यवस्थित रेकॉर्ड करून ठेवणं आणि मग त्यांच्यामध्ये कंपॅरिझन करून कोणाला किती इन्क्रिमेंट द्यायचं किंवा प्रमोशन द्यायचं हे सुपरवायझर ठरवत असतो. टू इंट्रोड्यूस मॉडर्न वर्क मेथड्स, जे काही नवीन चालू आहे मार्केटमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये ते आपल्या लोकांना शिकवणं किंवा त्यांच्यापर्यंत पोचवणं हे त्याचं काम असतं. ही ऑल्सो नीड्स टू मेंटेन द डिसिप्लिन, जे काही आपल्या हाताखाली काम करतायत लोक त्यांच्यामध्ये डिसिप्लिन मेंटेन करण्याचं काम हे सुपरवायझर करत असतो. प्रोव्हाइड हेल्दी एन्व्हायरमेंट, प्रत्येक माणसाला काम करण्यासाठी हेल्दी एन्व्हायरमेंटची गरज असते आणि ते हेल्दी एन्व्हायरमेंट मग त्याच्यामध्ये योग्य प्रकारे त्या एरियामध्ये हवा खेळती राहणं किंवा तिथं पाण्याची सोय असणं, त्यांना मध्ये ब्रेक्स देणं, हे जे काही सगळं आहे त्याच्यासाठी हेल्दी एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम हे सुपरवायझरचं असतं. रिप्लेस ब्रोकन टूल्स अँड इक्विपमेंट्स, कारण जर एखादे टूल्स किंवा इक्विपमेंट्स मोडलेले असतील किंवा खराब असतील तर त्यातनं ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे किंवा काम थांबण्याची शक्यता आहे किंवा कामाला लेट होण्याची शक्यता आहे. म्हणून जर असे काही तुटलेले मुटलेले टूल्स आणि इक्विपमेंट्स असतील तर ते योग्य वेळी रिप्लेस करणं हे सुपरवायझरची जबाबदारी आहे. सॉर्ट आउट ऑपरेशनल इश्यूज ऑन अ डे टू डे बेसिस, जे काही ऑपरेशनल इश्यूज येतात एखादं काम करत असताना जे काही अडचणी येतात ते त्या दिवशी सोडवण्याचं काम हे सुपरवायझर करत असतो. सो दीज आर दी फंक्शन्स ऑफ अ सुपरवायझर. नाउ व्हॉट आर द रिक्विजिट्स ऑफ ॲन इफेक्टिव्ह सुपरवायझर. एक सुपरवायझर इफेक्टिव्ह होण्यासाठी किंवा चांगला सुपरवायझर होण्यासाठी काय काय आवश्यक आहे. एक म्हणजे टेक्निकल आणि मॅनेजरियल नॉलेज. तुम्हाला तुमचं जे काही फील्ड आहे त्याच्यामध्ये टेक्निकल नॉलेज चांगलं असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मॅनेजरियल स्किल्ससुद्धा चांगले असणं गरजेचं आहे. टेक्निकल स्किल्स एवढ्यासाठी की आपण सुपरवायझर लेवलला काम करतो आहे म्हणजे आपण टेक्नॉलॉजीशी बोलतो आहे किंवा टेक्नॉलॉजीचा यूज करतो आहे. मग एखादं मशीन कसं चालवायचं असते, त्याचं कोडिंग काय असते, ते समजा ब्रेकडाऊन झालं तर ते कशा पद्धतीने आपण दुरुस्त करू शकतो किंवा त्याचे सेटिंग्स काय असतात, ह्याच्यासाठी टेक्निकल नॉलेज चांगलं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण काम कोणाकडनं करून घ्यायला लागलेलो आहे तर आपल्या हाताखाली काम करणाऱ्या वर्कर्सकडनं म्हणजेच ह्युमनकडनं किंवा मेन ऑर वुमेन. आणि त्याच्यासाठी जर एखाद्या माणसांकडनं काम करून घ्यायचं असेल तर मॅनेजरियल नॉलेज असणंसुद्धा
तितकंच गरजेचं आहे. यूज ऑफ ऑथॉरिटी, आपल्याला जी काही ऑथॉरिटी दिलेली असते, जी आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी बरोबर येते, त्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याचं काम हे किंवा ती रिक्विजिट आहे. नॉलेज ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स, आपण जे काही ज्या कंपनीमध्ये काम करतो आहे, ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो आहे, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय आहेत हे महत्त्वाचं, हे माहिती असणं महत्त्वाचं आहे. स्किल इन लीडिंग, आपण एक लीडर आहोत, आपल्या हाताखाली जे काही सबऑर्डिनेट्स आहेत किंवा वर्कर्स आहेत त्यांना आपण लीड करतो आहे, आणि म्हणून लीडर्सचे जे काही स्किल्स आहेत ते आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. स्किल फॉर ह्युमन ओरिएंटेशन, माणसांकडनं काम करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी ह्युमन ओरिएंटेशनचं स्किलसुद्धा जरुरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इश्यू क्लिअर इन्स्ट्रक्शन्स, ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आपण आपल्या हाताखालच्या सबऑर्डिनेट्सना देतो आहे त्या क्लिअर कट गेल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये काही ॲम्बिग्विटी असता कामा नये किंवा त्याच्यामध्ये काही शंका असता कामा नये. जर क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आपण आपल्या सबऑर्डिनेट्सना दिल्या तर त्यांना काम करणं सोपं होतं आणि ते योग्य वेळेमध्ये योग्य क्वालिटीचं काम आपल्याला करून देऊ शकतं. सो दीज आर द फ्यू रिक्विजिट्स ऑफ ॲन इफेक्टिव्ह सुपरवायझर. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द एलिमेंट्स ऑफ डायरेक्शन, जे आपण आपल्या आत्ता सुरुवातीच्या याच्यामध्ये बघितलं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघूया. टिल देन, स्टे सेफ, स्टे होम. थँक यू.